चलिए शुरू करते हैं। स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवर। माझं नाव आहे अभि भगत। आता तुम्ही तुमच्याच भावाचं यूट्यूब चॅनल एडिट्स बाय AK। तर भावानं कसा वाटला तुम्हाला आजच्या व्हिडिओचं प्रिव्ह्यू आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या। कारण भावानं तुम्हाला तर माहितीच आहे आपण अशाच प्रकारे कडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो। त्यामुळे भावानं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। ओके, तर भावानं आजची एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला आपले अलाइट मोशन लागणार आहे। तर अलाइट मोशनमध्ये दोन प्रीसेट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, एक बीट बुकमार्क प्रीसेट आणि दुसरी शेक इफेक्ट प्रीसेट। तर काय करायचं तुम्हाला त्या दोन्ही लिंक आपल्या अलाइट मोशनवरती सिम्पली तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। तर इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आपल्या प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि प्रोजेक्टवरती आल्यानंतर बीट बुकमार्क प्रीसेट जी काय मी दिली असेल ती इम्पोर्ट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ओपन करून घ्यायची आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे जी काय असणार आहे ती दिसून येणार आहे। तर तुम्हाला काय करायचं सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीपासून लास्टपर्यंत तुम्हाला सर्व इमेज ॲड करून घ्यायचं आहे, एक करून ते मी दाखवून देतो तुम्हाला। काय करायचं तुम्हाला सुरुवातीला यायचं आणि खालच्या प्लस आयकॉन टॅप करून सिम्पली मीडियावरती जायचं आणि आपला जो फोल्डर असेल तो सिम्पली अशा प्रकारे ओपन होऊन जाईल। तर तुम्हाला काय करायचं आपला फोल्डर अशा प्रकारे इथे बघू शकता, अशा प्रकारे इथे फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे। तर फोल्डर ओपन करून घेतल्यानंतर सुरुवातीच्या इमेजपासून तुम्हाला एक करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर ह्या प्लेच्या समोरच्या ॲरोवरती क्लिक करून 4 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला कट करून द्यायचा आहे आणि तुमचा जो इमेज अशा प्रकारे सेट नसेल तर तुम्हाला एका कोपऱ्यात 3 डॉट दिसत असतील, त्या 3 डॉटवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला काय करायचं फिल कॉम्पोजिशन एरिया करून द्यायचा आहे। अशा प्रकारे झाल्यानंतर तुमचा इमेज जो असेल तो सेट होऊन जाईल। तर काय करायचं तुम्हाला ह्या प्लेच्या समोरच्या ॲरोवरती क्लिक करून डबल दुसरा इमेज ॲड करण्यासाठी ती स्टेप फॉलो करायची आहे। तर दुसरा इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आणि ह्या प्लेच्या समोरच्या ॲरोवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करून द्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सर्व इमेज एक करून लास्टपर्यंत मी सांगितलेल्या स्टेपला फॉलो करून तुम्हाला लास्टपर्यंत सर्व इमेज एक करून ॲड करून घ्यायचे आहेत। ओके, तर भावना अशा प्रकारे तुम्हाला लास्टपर्यंत सर्व इमेज एक करून ॲड करून घ्यायचे आहेत। ओके, तर भावना मी अशा प्रकारे सर्व इमेज एक करून ॲड करून घेतले आहेत। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा लास्टपर्यंत सर्व इमेज ॲड करून घ्यायचे आहेत। आणि भावना प्रोजेक्टसाठी लार्ज पॅकेज होत असल्यामुळे मी तुम्हाला खाली एक टेक्स्ट दिला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे टेक्स्ट डिलीट करून तुम्हाला सॉन्ग नवीन ॲड करून घ्यायचे आहेत। सॉन्ग तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तिथे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे आहेत। तिथे तुम्हाला सर्व प्रीसेट मिळतील आणि सॉन्ग आणि तुम्हाला काय अडचण येत असेल तेच तुम्हाला कमेंट सुद्धा करायला येईल। तर ओके, तर भाऊन तुम्हाला लास्टपर्यंत सर्व इमेज एक करून ॲड करून घ्यायचे आहेत। आपण नवीन चॅनल खोललाच आहे, काय विषय नाही। पहिल्या चॅनलवरती स्ट्राईक पडल्यामुळे आपण नवीन चॅनल खोलला आहे। तर येथे अशा प्रकारे तुम्हाला सर्व इमेज एक करून ॲड करून घ्यायचे आहेत आणि इथून पुढे डेली व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवरती येतील भाऊन, हे याची नोंद घ्या। तर काय करायचं आहे तुम्हाला सर्व इमेजला एक करून इफेक्ट पेस्ट करायचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं सिम्पली बॅक यायचं आहे आणि आपल्या शेक इफेक्ट प्रीसेटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे। तुम्हाला अशा प्रकारचे जे एक लोगो असेल ते अशा प्रकारे 5 दिसणार आहेत। तर काय करायचं तुम्हाला सुरुवातीच्या एक लोगोवरती क्लिक करायचे आणि ह्या कोपऱ्यातल्या इफेक्टच्या आयकॉनवरती क्लिक करून या कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला कॉपी इफेक्ट नावाचा ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा इफेक्ट जो असेल तो सिम्पली कॉपी होऊन जाणार आहे। तर बॅक यायचं आहे तुम्हाला आपल्या बीट बुकमार्क प्रीसेटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे। तर बीट बुकमार्क प्रीसेटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे ध्यानपूर्वक बघायचं आहे। तर ध्यानपूर्वक बघितल्यानंतर तुम्ही 2.4 सेकंदाच्या मागील सर्व इमेजला एक करून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे सुरुवातीपासून। तर या इमेजवरती क्लिक करून ह्या कोपऱ्याला इफेक्टच्या आयकॉनवरती क्लिक करून ह्या 3 डॉटवरती गेल्यानंतर आपण कॉपी इफेक्ट केलता त्याच्यानंतर तुम्हाला इथे पेस्ट इफेक्ट नावाचा ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा इफेक्ट अप्लाय होऊन जाईल। ओके, तर भावना अशा प्रकारे दुसऱ्या इमेजला सुद्धा हाच इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे। त्याच्यानंतर 3 नंबरचा तर बघू शकता अशा प्रकारे 3 नंबरच्या नंतर 4 नंबरच्या इमेजला तर अशा प्रकारे एक करून हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून द्यायचा सुरुवातीच्या 5-6 इमेजला काय असतील ते। तर मोठ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून दिल्यानंतर 2.4 सेकंदाच्या मागील सुरुवातीपासून सर्व इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। त्याच्यानंतर थोडे तुम्हाला पुढे जायचं आहे। तर अशा प्रकारे बघू शकता थोडे पुढे गेल्यानंतर तुम्ही 4.1 सेकंदावरती यायचं आहे। तर 4.1 सेकंदापासून तुम्हाला अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तो 5.24 सेकंदापर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे करून। तर इफेक्टवरती हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे। इमेजवरती क्लिक करून इफेक्टवर जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे। तर तुम्हाला हा जो इफेक्ट आहे 4.1 सेकंदापासून तुम्हाला
येथे 5.24 सेकंदापर्यंत सर्व इमेजला पेस्ट करून द्यायचा आहे. तर पेस्ट करून झाल्यानंतर तुम्हाला थोडे अजून पुढे जायचं आहे. तर थोडे पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं 7.25 सेकंदावरती यायचं आहे. 7.25 सेकंदापासून तुम्हाला अशा प्रकारे 9.8 सेकंदापर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. तर बघू शकता एक इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे 7.25 सेकंदापासून तुम्हाला 9.8 सेकंदापर्यंत हा इफेक्ट 4-5 इमेज जे असतील त्या इमेजला हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थोडी पुढे गेल्यानंतर 11.20 सेकंदावरती यायचा आहे. 11.20 सेकंदापासून तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो अशा प्रकारे 15.15 सेकंदापर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. जेवढे मोठे इमेज लागतील त्या छोट्या मागच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर बघू शकता 11.20 सेकंदाच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि इथून पुढे तुम्हाला काय करायचं आहे इथून पुढे अशा प्रकारे सर्व इमेजला एक करून हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे 15.15 सेकंदापर्यंत. ओके, तर भावना अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली डबल बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपली शेक इफेक्ट प्रिसेट जी काय असेल ती सिम्पली ओपन करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला 2 नंबरचा एक लोगो दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आणि या कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करून सिम्पली कॉपी इफेक्ट करायचा तुम्हाला. आणि सिम्पली बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर आपल्या बिटबुक मार्क प्रिसेट जी काही दिली असेल ते आपण इफेक्ट पेस्ट करून घेतला होता त्या बिटबुक मार्क प्रिसेटवरती तुम्हाला येऊन जायचं. बिटबुक मार्क प्रिसेटवरती आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला 2.19 सेकंदावरती यायचं आहे. आणि तिथे मध्ये एक तुम्हाला मोठा इमेज दिसत असेल त्यामधल्या मोठ्या इमेजला हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर तुम्हाला 3.13 सेकंदावरती सुद्धा एक इमेज मोठा दिसत असेल त्यासुद्धा मोठ्या इमेजला इफेक्टवरती जाऊन हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. तर त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे 5.24 सेकंदावरती सुद्धा एक मोठा इमेज दिसत असेल तेथे सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 6.14 सेकंदावरती सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर अजून थोडी पुढे गेल्यानंतर तुम्हाला 7.12 सेकंदावरती सुद्धा एक मोठा इमेज दिसत असेल तेथे सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर 9.13 सेकंदावरती सुद्धा हाच. त्याच्यानंतर अजून थोडी पुढे गेल्यानंतर 10.12 सेकंदावरती सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर अजून 11.5 सेकंदावरती सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं सिम्पली डबल बॅक यायचं आहे. आणि आपली शेक इफेक्ट प्रिसेट जी काय असेल ती सिम्पली ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला 3 नंबरच्या एक लोगोवरती क्लिक करायचं आणि इफेक्टवरती जाऊन कॉपी इफेक्ट सिम्पली करून घ्यायचा आहे. तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर सिम्पली बॅक यायचं आणि आपल्या बिटबुक मार्क प्रिसेटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. आणि इथे तुम्हाला ध्यानपूर्वक बघायचं आहे पाहून कारण हा जो इफेक्ट असणार आहे तो छोट्या छोट्या इमेजला असणार आहे. तुम्ही आपले रेग्युलरली व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहीतच असेल हा इफेक्ट कसा पेस्ट करायचा आहे कारण तोच इफेक्ट असल्यामुळे तो फोटो फास्ट पडत असल्यामुळे हा इफेक्ट येथे सुद्धा आपण अप्लाय केलेला आहे. तर काय करायचं तुम्हाला सुरुवातीच्या इमेजला क्लिक करून इफेक्टवरती जायचं आणि हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा सुरुवातीच्या इमेजला. आणि मध्ये एक इमेज सोडून दुसऱ्या सुद्धा इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर मध्ये एक इमेज सोडून तिसऱ्या सुद्धा इमेजला हाच इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर तुम्हाला 2.19 सेकंदावरती सुद्धा अशाच प्रकारे मध्ये एक इमेज सोडून दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर मध्ये एक इमेज सोडून तिसऱ्या सुद्धा इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर अजून थोडी पुढे गेल्यानंतर तुम्हाला छोटे इमेज दिसत असतील तर अशा प्रकारे 6 सेकंदावरती आल्यानंतर येथे सुद्धा मध्ये एक इमेज सोडून तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. इथे छोटे इमेज दिसत असतील 6.12 सेकंदापर्यंत. तर थोडी पुढे गेल्यानंतर 6.21 सेकंदावरती सुद्धा हे स्टेप फॉलो करायचे तुम्हाला. तर त्याच्यानंतर 4 इमेजला मध्ये एक इमेज सोडून 4 इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर 9.22 सेकंदावरती सुद्धा मधल्या एका इमेज सोडून द्यायचा आहे आणि दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा नाही. त्याच्यानंतर मध्ये एक इमेज सोडून दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर मध्ये एक इमेज सोडून तुम्हाला हाच इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. तर बघू शकता मध्ये एक इमेज सोडायचा आणि दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून तुम्हाला मध्ये एक अजून एक इमेज सोडून दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर येथे सुद्धा बघू शकता 11.10 सेकंदावरती पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा मध्ये एक इमेज सोडून दुसऱ्या इमेजला सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली डबल बॅक यायचं आहे आणि आपली शेक इफेक्ट प्रिसेट जे काय असेल ते सिम्पली ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे 4 नंबरचा एक लोगो दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. आणि सिम्पली बॅक आल्यानंतर आपले बिटबुक मार्क प्रिसेटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. तर अशा प्रकारचा फुल कडक व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला येथे इफेक्ट ध्यानपूर्वक बघायचा आहेत. तर अशा प्रकारे आपण सुरुवातीपासून जे छोटे इमेज राहिले होते त्या छोट्या इमेजला मध्ये एक इमेज सोडून हा इफेक्ट आपण पेस्ट केला. तर मध्ये एक इमेज सोडला होता त्यामधल्या इमेजला हा इफेक्ट आपण अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मध्ये एक इमेज सोडला होता त्यामधल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा. त्याच्यानंतर 2.28 सेकंदावरती सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आपण मध्ये एक इमेज सोडला होता ते सुद्धा हाच इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर अजून येथे तर आपण पेस्ट केलाच इफेक्ट.
तर येथे 6.5 सेकंदावरती आल्यानंतर मध्ये एक इमेज सोडला होता, तर त्यामधल्या सुद्धा इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा. त्याच्यानंतर 6.28 सेकंदावरती सुद्धा, त्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 9.26 सेकंदावरती सुद्धा हाच इफेक्ट मध्ये एक इमेज सोडला होता, त्यामधल्या इमेजला हा पेस्ट करून द्यायचा आहे. तर 10.22 सेकंदावरती सुद्धा, त्याच्यानंतर 11.12 सेकंदावरती सुद्धा हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, ह्या मध्ये एक इमेज सोडला होता, त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला डबल बॅक यायचं आणि आपली शेक इफेक्ट प्रिसेट जी काय असेल ते सिम्पली ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला लास्टच्या एक लोगोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे आणि ह्या कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करून सिम्पली कॉपी इफेक्ट करायचा आणि सिम्पली बॅक येऊन आपल्या बीटमार्क प्रिसेटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. ओके, तर भावना अशा प्रकारे आपल्या बीटमार्क प्रिसेटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे थोडी पुढे जायचं आहे. तर थोडी पुढे गेल्यानंतर तुम्हाला 15.15 सेकंदावरती तुम्हाला यायचं आहे. मागे आपण सर्व इफेक्ट पेस्ट करून झाले आहेत, त्यात काही विषय नाही. तर तुम्हाला 15.15 सेकंदापासून तुम्हाला लास्टपर्यंत जेवढे इमेज दिसत असतील तेवढ्या इमेजला लास्टपर्यंत हा इफेक्ट एक करून पेस्ट करून द्यायचा आहे. तर भाऊन चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण भाऊन तुम्हाला तर माहितीच आहे आपण अशाच प्रकारे कडक एडिटिंग इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये बनवत असतो आणि फुल कडकमध्ये अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो फुल कडक व्हिडिओ एडिटिंग. तर काय करायचं तुम्हाला, हा इफेक्ट जो आहे तो एक करून लास्टपर्यंत तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा आहे, जेवढे इमेज राहिले असतील तेवढे. तर मी अशा प्रकारे हा इफेक्ट जो आहे तो अशा प्रकारे पेस्ट करून घेतो. ओके, तर भाऊन सिम्पली अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तो लास्टपर्यंत पेस्ट करून झाला आहे. अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ झाला आहे भाऊन. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून लगेच सांगा आणि भाऊन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या भाऊन, कारण भाऊन तुम्हाला तर माहितीच आहे आपण अशाच प्रकारे कडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो. त्यामुळे भाऊन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या. ओके, तर भाऊन आजचा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला ह्या शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो आजचा व्हिडिओ तो एक्सपोर्ट व्हिडिओ करून द्यायचा आहे. ओके, तर भाऊन भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.